शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आणखी एका अद्रकच्या प्लॉटमध्ये आहोत. सुरुवातीपासून जर आपण मातीच्या परीक्षणाने सुरुवात करत असू किंवा मातीचं आरोग्य आपल्याला जर आपल्या माहिती असेल तर अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण कोणत्याही पिकासाठी करू शकतो. मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आपण अद्रकचे प्लॉट्स केले आहेत. त्यापैकी आणखी एक प्लॉट आहे. इथं सुद्धा आपण अगदी पहिल्यापासूनच नियोजन केलेलं आहे. तर ते नियोजन कसं होतं किंवा आमच्या चर्चा कशा झाल्या तर स्वतः शेतकऱ्याबरोबरच ते आपण जाणून घेऊया की त्यांचं मत काय, आपण आत्तापर्यंत जी वाटचाल केलेली आहे ती कशी झाली, ऐकूयात त्यांच्या तोंडातून. नमस्कार, मी प्रतीक खैरनार, राहणार सायगाव तालुक्यावला, जिल्हा नाशिक. तर अद्रकची पूर्वतयारी आम्ही मेपासूनच चालू केली होती. जेव्हा साहेबांसंग संपर्क झाला तर साहेबांच्या पहिल्या भेटीमध्ये साहेब म्हणे पहिले मातीचे रिपोर्ट नंतर चर्चा. तर पहिल्या मग आम्ही मेमध्येच मातीचे रिपोर्ट कलेक्शन करून त्यांच्या लॅबमध्ये सह्याद्री बायोटेकवरती रिपोर्ट केला. तर चुनाईचं प्रमाण जास्त आढळून आलं. तर साहेब म्हणे जो कॅल्क्युलेशननुसार जे आपल्याला टाकायचं आहे, अतिरिक्त खर्च नाही, काही नाही. तर साहेबांनी सांगितल्यानुसार का आपण फक्त एकरी 1.5 टन बायोम टाकलेलं आहे. शेणखताचा कुठलाही एकही ट्रॉलीचा इथं वापर केलेला नाही. आपण बायोमचा वापर केल्यानंतर 3 जून 2026ला आपण लागवड केलेली आहे. आज 26 जुलै 2026. तर आता ह्या प्लॉटला झालेलं आहे 21 ते 22 दिवस. तर आता मी 3 वर्षापासून शेती करतोय अद्रकची. तर 2 वर्षापर्यंत मला एवढे ॲट ए टाइम स्टंपवरती आलेलं दिसलेलं नाही, हे झालेलं नाही. तर साहेबांसंग जुळल्यानंतरचा हा एवढा फायदा आहे का मला ॲट ए टाइम हा प्लॉटमध्ये स्टंप दिसत आहे. 21 दिवसांनी एवढी ग्रोथ झालेली आहे. तर याला फक्त एकच ॲप्लिकेशन गेलेलं आहे आत्तापर्यंत, सह्याद्री बायोटेकचं न्यू प्राईम आणि ZX100. त्याच्यातच एवढा रिझल्ट येतोय. अजून तर पुढे हे बाकी आहे. आजपर्यंत जे काय आपण नियोजन केलंय किंवा आजपर्यंत जी तुम्हाला अद्रकची ग्रोथ दिसते त्याच्याबद्दल खरोखर समाधानी आहात का? हो, समाधानी. इतर दिवसांच्या तुलनेत म्हणजे मागच्या 2-3 वर्षापासून तुम्ही अद्रक पीक करताय, त्याच्या तुलनेमध्ये यावर्षी फरक काय खूप फरक आहे. सुरुवातच एवढी खास होते. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर नियोजन प्रॉपर असेल आणि नियोजन मातीतून असेल तर आपल्याला असे रिझल्ट्स मिळण्यास मदत होते. त्यामुळे मातीतून काम करायचं असेल किंवा योग्य पिकासाठी योग्य नियोजन हवं असेल तर आमच्याशी नक्की संपर्क करा. संपर्कात राहा. धन्यवाद.